श्री स्वामी समर्थ. नवरात्रीच्या शुभ दिवसात काय करावे, काय करू नये? हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून नवरात्रीची पूजा सुरू होते. यावर्षी शारदीय नवरात्र गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपासनेमध्ये दुर्गादेवीच्या 9 वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रीचा मुख्य उद्देश दुर्गादेवीची पूजा करणे आणि तिचा आशीर्वाद घेणे हा आहे. चला जाणून घेऊया नवरात्रीच्या या शुभ दिवसात काय करावे आणि काय करू नये. काय करावे? नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करणे आवश्यक आहे. दिवसभर हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी, नारळ पाणी प्या. हायड्रेशन उपवासाच्या दरम्यान शरीराची स्वच्छता आणि ऊर्जा पातळी राखण्यास मदत करते. नवरात्रीच्या दरम्यान आध्यात्मिक संबंध वाढवण्यासाठी प्रार्थना, ध्यान आणि आत्मचिंतन यासाठी दररोज वेळ द्या, जे उत्सवाचे सार आहे. या काळात स्वच्छता शुभ मानली जात असल्याने स्वतःला आणि आपल्या सभोवतालची स्वच्छता ठेवा. स्वच्छ वातावरण शांतता आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यास मदत करते. नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशती वाचली पाहिजे आणि रोज दुर्गादेवीची आरती करावी. अखंड ज्योत विझू न देता ती 9 दिवस प्रज्वलित ठेवावी. दुर्गा मातेला लाल रंग खूप आवडतो. लाल रंग समृद्धी, नशीब, शक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेला लाल फुले अर्पण करा आणि लाल रंगाची चुनरी किंवा कपडे देखील अर्पण करा. नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या विविध रूपांची पूजा करा. दुर्गा मातेला दररोज नवीन फुले, फळे आणि मिठाई खास करून अर्पण करा. नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा मातेच्या मंत्राचा जप करा आणि ध्यान करा. यामुळे मनःशांती आणि एकाग्रता वाढते आणि कुटुंबात आनंद मिळतो. नवरात्रीच्या पवित्र दिवसात गरजूंना दान करा किंवा त्यांची सेवा करा. हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते आणि ते केल्यास शुभफळ मिळते. आता आपण पाहूया नवरात्रीच्या या शुभ दिवसात काय करू नये. नवरात्रीचे 9 दिवस अखंड ज्योती पेटवणार असाल तर चुकूनही घर रिकामे ठेवू नये. ज्या घरात अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते तिथे कोणीतरी सतत असायलाच हवे. 9 दिवस उपवास करणाऱ्या भक्तांनी दररोज स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. नवरात्रीमध्ये तुम्ही स्वच्छ न राहिल्यास देवी तुमच्यावरती नाराज होऊ शकते. नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी लिंबू खाणे टाळावे. यासोबतच मांस आणि मद्यसेवन टाळा. जर तुम्ही मांस आणि मद्यसेवन केले तर देवी तुमच्यावरती रागवेल. बरेच लोक नवरात्रीत उपवास करतात आणि दिवसा झोपतात. शास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात तुम्ही चुकूनही दिवसा झोपू नये. तुम्ही दिवसा आईच्या मंत्राचा जप करू शकता. नवरात्रीच्या 9 दिवसात वासनांध विचार येऊ देऊ नका. मन विचलित होण्यापासून थांबवा. दुसऱ्याची निंदा करू नका. यासाठी आध्यात्मिक पुस्तके वाचा किंवा देवीच्या मंत्राचा जप करा. व्रत पाळणाऱ्या भाविकांनी चामड्याच्या वस्तू वापरू नयेत. जर बेल्ट, शूज आणि चप्पल चामड्याचे असेल तर या काळात त्यांचा वापर करू नका. नवरात्रीच्या काळात जेवणाबाबतचे नियमही सांगण्यात आले आहेत. या काळात लसूण, कांदा यासारखे तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे. नखे, दाढी, केस कापण्यास 9 दिवस मनाई आहे. त्याआधी तुम्ही हे कापून घेऊ शकता. उपवास पाळणारे फळ खाऊ शकतात, परंतु तुम्ही दररोज त्याच ठिकाणी फळे खावीत. या काळात मातेची पूजा करताना चुकूनही उठू नका. ही चूक केली तर देवीला राग येऊ शकतो. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.